स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण कायदा या विषयाची एक ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर ऑफलाईन बॅचही आपली लवकरात लवकर सुरू होतीये. याबद्दलची माहिती तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑफिसमधनं किंवा कार्यालयातनं तुम्हाला त्या ठिकाणी ती माहिती घेता येईल. आजचा आपला जो प्रामुख्याने जो काही विषय आहे तर तो विषय आहे कायदा हा घटक समजून घेताना. आपण ज्या वेळेला कायदा या घटकाचा PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करतो तर त्या अभ्यास करत असताना कायदा नेमका कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ती कायदा हा घटक समजून घेत असताना कोणकोणत्या मुद्द्यांवरती आपण प्रामुख्याने भर दिला पाहिजे आणि कायदा या घटकाचा अभ्यास कसा केला पाहिजे याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने जे PSI मुख्य परीक्षेसाठीचे जे काही महत्वाचे कायदे आहेत तर त्या कायद्यांची एक प्रकारे तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. आता प्रामुख्याने कायदा या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वीच मी एका बेसिक गोष्टीपासून सुरुवात करतो. तुम्ही किंवा मी आपण सर्वांनीच काय केलेलं आहे, PSI मुख्य परीक्षेचा काय बघितलेला आहे, सिलेबस तुम्ही बघितलेला आहे. PSI मुख्य परीक्षेचा सिलेबस बघितला असताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी एक शब्दप्रयोग बघायला मिळतो, तो म्हणजे अधिनियम. हा शब्दप्रयोग तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेला असेल. मग अधिनियम म्हणजे नेमकं काय आणि कायदा म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो. एखादी बॅच लागली की पोस्टर आपण वाचतो की कायद्याची बॅच, आणि तो मुलगा घरी जाऊन सिलेबस मध्ये बघतो तर तो काय बघतो, तर सिलेबस मध्ये बघत असताना त्याला सगळं काय दिसतंय, अधिनियमच दिसतंय. मग त्याला प्रश्न पडतो, नेमका हा कायदा शिकवणारा मास्तर आहे की अधिनियम शिकवणारा मास्तर आहे. याच्यामध्ये त्याचं काय असू शकतं, कन्फ्युजन असू शकतं. मग पहिली गोष्ट आपण समजून घेऊयात, कायदा म्हणजे नेमकं काय आणि अधिनियम म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करूयात. कायदा म्हणजे नेमकं काय आणि अधिनियम म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल एक सविस्तर चर्चा याच्यामध्ये करूयात. दोघांमधला फरक काय, तर तो फरक या स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला काय करेल, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग चला बघूयात. पहिली संकल्पना आपल्या लेक्चर मधली ती म्हणजे काय, तर अधिनियम म्हणजे नेमकं काय. बघा, अधिनियम कशाला म्हणायचं, तर अधिनियम म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपल्याकडे एक कायदे मंडळाची रचना आपल्या देशामध्ये आहे. कायदे मंडळ म्हणजे कोणतं, देशामध्ये संसद आहे, राज्यामध्ये आहे राज्य विधिमंडळ आहे, ज्या ठिकाणी काय केले जातात, कायदे तयार केले जातात. म्हणजे कायदे कुठे तयार केले जातात देशामध्ये, तर कायदे मंडळामध्ये तयार केले जातात. आता बघा, एका एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला कायदे मंडळामध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया केली जाते, तर ती कायदे निर्मितीची प्रक्रिया करण्यासाठी कायदे मंडळामध्ये एक ड्राफ्ट मांडला जातो. जो काही ड्राफ्ट मांडला जातो त्या ड्राफ्टलाच, कच्च्या मसुद्यालाच आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणत असतो बिल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो, विधेयक म्हणतो. विधेयक काय असतं समजलंय का. मग हे विधेयक कुठे मांडतोय, तर हे आपण मांडतोय संसदेमध्ये. सपोज हे विधेयक आपण मांडलं, ज्या वेळेला हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं, ज्या वेळेला हे विधेयक कुठे मांडलं जातं, संसदेमध्ये मांडलं जातं आणि संसद याला मंजुरी देते. संसदेने दिलेली मंजुरी म्हणजेच नंतर राष्ट्रपतींची मिळाली त्याला काय, संमती. ज्या वेळेला एखाद्या विधेयकाला संसद मंजुरी देते त्यावेळेला त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं, तर त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं, तर अधिनियमामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतं. कशामध्ये होतं, तर अधिनियमामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतं. मग या ठिकाणी मी म्हटलंय, तर कायदे मंडळाने मंजूर केलेल्या विधेयकालाच आपण काय म्हणतो, तर अधिनियम असं आपण म्हणत असतो. क्लिअर आहे का. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे. हा कायदा कुठे संमत झाला रे, संसदेमध्ये कायदा हा काय झालेला आहे आपल्या,
केंद्र पातळीवरती म्हणजे संपूर्ण देशासाठी हा कायदा काय करण्यात आला, लागू करण्यात आला. म्हणजे त्याच्यामध्ये अपवाद आहेत. जम्मू काश्मीरला ज्या वेळेला लागू झाला त्यावेळेला जम्मू काश्मीर हा त्याच्यामध्ये काय दिलेला होता, अपवाद दिलेला होता किंवा त्याबद्दलचे अपवाद तुम्ही बघितलेले असतील. किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे महिलांच्या हिंसाचारापासून प्रतिबंध कायदा 2005 आहे, ज्याच्यामध्ये जे काही कौटुंबिक हिंसाचार महिलांवरती होतात तर त्यापासून महिलांच्या संरक्षणाची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणजे याला सुद्धा आपण काय म्हटलेलं आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 म्हटलेलं आहे. म्हणजे अधिनियम हा शब्द प्रयोग का वापरला जातो तर ते समजलंय का? ज्या वेळेला संसद एखाद्या विधेयकाला मंजुरी देते, ते विधेयक ज्या वेळेला संसदेमध्ये पास होतं त्यावेळेला त्या विधेयकाला आपण काय म्हणतो तर अधिनियम म्हणतो. मग कायदा कशाला म्हणायचं लक्षात घ्या. कायदा म्हणजे काय तर कायदा म्हणजे सिंपल टर्म मध्ये ज्या वेळेला या अधिनियमाची अंमलबजावणी ही शासन संस्थेमार्फत केली जाते. म्हणजे जो अधिनियम तुम्ही केला ते अधिनियमाचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे कायद्याची अंमलबजावणी देशामध्ये सुरू झाली, म्हणजे कायदा लागू झाला देशामध्ये. ज्या वेळेला अधिनियमाची अंमलबजावणी देशामध्ये केली जाते तर त्या अंमलबजावणीला काय म्हटलं जातं, कायदा म्हटलं जातं. म्हणजे अधिनियमाचं रूपांतर कशामध्ये होतंय तर अधिनियमाचं रूपांतर कशामध्ये होतंय तर कायद्यामध्ये होताना बघायला मिळतं. बघा या ठिकाणी आपण म्हटलं पार्लमेंटने मंजुरी दिली, काय झालं, अधिनियम झाला. मी म्हटलं अधिनियमाचं ज्या वेळेला शासन संस्थेकडनं काय केली गेली, अंमलबजावणी सुरू केली गेली. म्हणजे फॉर एग्जाम्पल मोदी जी आए और मोदी जी बोल गए की इसको अंमल में लाया जाए, म्हणजे संसदेने केलेला कायदा काय करा देशामध्ये काय करा, लागू करा. ज्या वेळेला शासन संस्थेकडनं शासकीय यंत्रणेकडनं या अधिनियमाचं काय करायला सुरुवात झाली, अंमलबजावणी सुरू करायला झाली, तर त्यावेळेला आपण त्याला काय म्हटलं तर कायदा म्हटलं. त्यावेळेला आपण काय म्हटलं, कायदा म्हटलं. मग कायद्यामध्ये नेमकं असतं तरी काय रे तर कायद्यामध्ये सिंपल टर्म मध्ये असतं की देशातले जे काही नागरिक आहेत, देशातली जी काही जनता आहे, या जनतेने कशा पद्धतीने आपलं वर्तन ठेवावं. म्हणजे जनता जी आहे तर या जनतेने कोणती कृती करावी किंवा कोणती कृती करू नये याबद्दलचे जे काही ठराविक रूल्स आणि रेग्युलेशन, नियम आणि विनियम जे काही तयार केले जातात तर त्याला आपण काय म्हणतो, कायदा म्हणतो. म्हणजे कायद्यामध्ये काय असतं तर जनतेवरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हे काय केलेले असतात, नियम आणि विनियम केलेले असतात, ज्यांना आपण रूल्स आणि रेग्युलेशन केलेले असतात. तर त्या माध्यमातून या जनतेवरती एक प्रकारे शासन संस्था काय करते, नियंत्रण ठेवते. एक प्रकारे काय करते, शासन संस्था नियंत्रण ठेवते. लक्षात आलंय का? म्हणजे जनतेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय आहेत तर कायदे आहेत. आर गेटिंग माय पॉइंट? सो याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यामध्ये लक्षात आलेली असेल. म्हणजे आतापर्यंत दोन कन्सेप्ट मी सांगितल्या. पहिली सांगितली अधिनियम कशाला म्हणायचं, दुसरी कन्सेप्ट मी सांगितली की कायदा कशाला म्हणायचं. इथपर्यंतची कहाणी क्लिअर झालेली असेल तर मग आपल्या परीक्षेमध्ये एक शब्दप्रयोग आढळतो, तो म्हणजे फौजदारी कायदे. मग आता समजून घेऊयात फौजदारी कायदे म्हणजे नेमके काय. तर फौजदारी कायदे कशाला म्हणायचं तर समजून घ्या. फौजदारी कायदे काय असतात तर फौजदारी कायदे म्हणजे ज्या कायद्यांमध्ये फौजदारी कायदे म्हणजे काय तर ज्या कायद्यांमध्ये अपराधासंदर्भात असणारा कायदा असतो. म्हणजे एखादा कायदा आहे, तो कायदा कशा संदर्भात त्याच्यामध्ये तरतुदी सापडतात तर अपराधांशी संबंधित असणाऱ्या ज्या काही तरतुदी एखाद्या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा अपराधाबाबत असणारे जे काही कायदे आहेत तर त्या कायद्यांना आपण काय म्हणतो तर फौजदारी कायदे म्हणतो. म्हणजे समजून घ्या फौजदारी कायद्यामध्ये काय आहे तर हे कायदे कशा संदर्भात असतात तर सिंपल टर्म मध्ये अपराधासंदर्भात असतात. किंवा याच्यामध्ये कोणत्या तरतुदी असतात तर अपराधाच्या बाबतीत असणारे जे काही कायदे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फौजदारी कायदे म्हणतो. मग आपण भारतामध्ये जर बघितलं तर प्रमुख काही फौजदारी कायदे आपल्याला सांगता येतात. फॉर एक्झाम्पल एक IPC आपल्याला सांगता येतो, ज्याला आपण भारतीय दंड संहिता म्हणतो. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, भारतीय दंड संहिता. तुम्ही बऱ्याच वेळेला IPC असा शब्द प्रयोग मूव्हीज मध्ये आपण बघतो किंवा टीव्ही ज्या वेळेला तुम्ही बघत असाल तर त्या टीव्हीवरती काही प्रोग्राम चालतात जे क्राईमशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल क्राईम पेट्रोल तुम्ही बघत असताल, सावधान इंडिया तुम्ही बघत असताल, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं होतं की IPCच्या सेक्शन नुसार
हा खटला त्याच्यावरती काय लावण्यात आला किंवा त्याला ही शिक्षा देण्यात आली. म्हणजे हे जे काही आपण टीव्ही चॅनल्स वरती आयपीसी बघतो तर ते काय आहे, अपराधासंदर्भात असणारा काय आहे तो कायदा आहे. क्लिअर आहे का? डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. आयपीसी क्लिअर आहे का? किंवा तुम्ही एखादा न्यूज पेपर ज्या वेळेला वाचता तर त्या न्यूज पेपरमध्ये भादवी असा एक शब्द प्रयोग केलेला असतो. कोणता शब्द प्रयोग असतो रे? भादवी. म्हणजे भारतीय दंड विधान, या भारतीय दंड विधानाच्या या कलमानुसार या व्यक्तीवरती या आपराधिक कृत्यासाठी काय करण्यात आला, गुन्हा दाखल करण्यात आला. हे आपण पुढे वाचतो. जनरली आपण पुढे बघतो तर न्यूजपेपर मध्ये जे काही न्यूज येतात तर त्याच्यामध्ये भादवी असा हा शब्द प्रयोग केलेला असतो. म्हणजे तुमच्या सिंपल टर्म मध्ये या ठिकाणी एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की फौजदारी कायदा कशाला म्हणायचं, तर ज्या कायद्यामध्ये अपराधासंदर्भातल्या तरतुदी असतात किंवा एखादा कायदा हा अपराधांबाबतची माहिती त्या कायद्यामध्ये अंतर्भूत असेल तर त्या कायद्याला आपण काय म्हणतो, फौजदारी स्वरूपाचे कायदे म्हणतो. मग भारतामध्ये जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला प्रामुख्याने 3 महत्वाचे फौजदारी कायदे आहेत असं आपण सांगू शकतो. त्यामध्ये मी पहिल्यांदा बोललो भारतीय दंड संहिता. दुसरा कायदा आपल्याला सांगता येतो फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो, सीआरपीसी आपण त्याला म्हणतो. आणि तिसरा आपल्याला सांगता येतो भारतीय पुरावा अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असं आपण त्याला म्हणतो. मग आता पहिल्यांदा आपण याच्यामधला भारतीय दंड संहिता नेमकी काय आहे तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात? भारतीय दंड संहिता काय आहे तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता एक मी जे आता तुम्हाला जे काही थेरॉटिकली सांगितलं की फौजदारी कायदे म्हणजे नेमकं काय, तर फौजदारी कायदे म्हणजे काय, तर एखादा अपराध घडतोय तर त्या अपराधाच्या कृत्याबद्दल त्या कायद्यामध्ये काय असते, माहिती असते. त्याला आपण काय म्हणतो, फौजदारी कायदे म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे एक चित्र तुमच्या समोर दाखवलेलं आहे. यामध्ये 2 व्यक्ती आहेत बघा. ही आहे गुड्डी. ही कोण आहे? गुड्डी आहे. आणि हा कोण आहे? आपला पप्पू शेट आहे. गुड्डी पप्पू शेटला मारतीये. म्हणजे या ठिकाणी हे जे कृत्य आहे तर ते काय आहे, आपराधिक कृत्य आहे. कायद्याच्या भाषेनुसार काय, हाणामारी करणं, मारामारी करणं हे काय अपराध आहेत. हिंसा करणं ही काय अपराध आहेत. म्हणजे याच्या संदर्भातल्या तरतुदी, या हाणामारी संदर्भातल्या तरतुदी कुठे आपल्याला बघायला मिळतील? आयपीसी मध्ये बघायला मिळतील, सीआरपीसी मध्ये बघायला मिळतील. हाणामार झाली किंवा नाही झालीये याचा पुरावा आपल्याला लागेल. मग तो पुरावा कशा पद्धतीने असायला पाहिजे, तो पुरावा कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आर गेटिंग माय पॉइंट? म्हणजे फौजदारी कायदे कशाला म्हणायचं तर ते तुमच्या आता याच्यामधनं लक्षात आलेलं असेल. मग आता थोडस पुढे जाऊयात. आयपीसी म्हणजे नेमकं काय? भारतीय दंड संहिता, याला आपण म्हटलं इंडियन पिनल कोड 1860 आपण याला म्हणतो. इंडियन पिनल कोड मध्ये नेमकं काय सांगितलेलं असतं किंवा हा कायदा नेमका आपल्याला कशाची माहिती देतो हे आपण याच्यामध्ये थोडक्यामध्ये समजून घेऊया. भारतीय दंड संहिता आपण जर विचारात घेतलं तर या कायद्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या त्या प्रमुख 2 गोष्टी आहेत? तर या कायद्यामध्ये अपराधांच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, या कायद्यामध्ये त्या अपराधांसाठी असणाऱ्या शिक्षेच्या काय आहेत, तरतुदी आहेत. एखादी कृती घडतीये, ती कृती अपराध आहे का की अपराध या सदरा अंतर्गत मोडत नाही, याबद्दलची माहिती आपल्याला कोण देतं तर आयपीसी देतं. म्हणजे आयपीसी मध्ये एखादं कृत्य घडलं, त्या कृत्याला अपराध या संकल्पनेमध्ये त्याचा समावेश होईल का किंवा समावेश होणार नाही, याच्याबद्दलची माहिती ही कशामध्ये आपल्याला बघायला मिळते तर ती माहिती आपल्याला आयपीसी मध्ये बघायला मिळते. म्हणजे मी 2 गोष्टी बोललो, अपराध आणि या अपराधांच्या व्याख्या कशामध्ये सांगितलेल्या आहेत तर आयपीसी मध्ये सांगितलेल्या आहेत. दुसरी गोष्ट मी बोललो, अपराधांसाठी असणाऱ्या शिक्षा काय असतील तर त्या शिक्षांबद्दलची माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. फॉर एक्झाम्पल एखादं कृत्य घडलं, मग ते कृत्य घडत असताना ते कृत्य घडावं असा कुठलाही माझा उद्देश नव्हता. एखादी गोष्ट घडलीये, माझ्या हातून ती घडतीये, परंतु ती तशी घडावी असा काही माझा उद्देश नव्हता. परंतु अजाणतेपणे ते कृत्य माझ्याकडनं घडलं. मग ते कृत्य अपराध आहे का? की अपराधामध्ये अशा काही अजाणतेपणे ज्या वेळेला गोष्टी घडतात तर त्याला काही त्याच्यामध्ये अपवाद आहेत का, हे सुद्धा अपवाद आपल्याला या कायद्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे आयपीसी मध्ये 3 गोष्टी बघायला मिळतील. एक, अपराधाबद्दलची व्याख्या. दुसरी, अपराधांसाठी असणाऱ्या शिक्षा. आणि तिसरी, यामध्ये असणारे अपवाद. फॉर एक्झाम्पल एका एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आपण म्हटलं
अपराध म्हणजे नेमकं काय रे? अपराध म्हणजे काय? या ठिकाणी आधी आपण जे बघितलं तर गुड्डीचं आणि पप्पू शेठचं काय चाललेलं आहे? भांडण चाललेलं आहे. गुड्डी आणि आपले पप्पू शेठ काय करतायत? भांडतायत. मग भांडण घरामध्ये दोघ जण नवरा बायको आहेत. गुड्डी काहीतरी चहावी बनवत होते, पप्पू शेठ काहीतरी टोमणं मारलं, गुड्डीचा पारा चढला. गुड्डीचा पारा चढला. गुड्डी नंतर काय करत होती? त्यावेळेला पोळ्या लाटत होती आणि गुड्डीच्या हातामध्ये होतं काय? लाटणं. गुड्डीने जे लाटणं घेतलं, पारा चढला म्हणजे काय? गुड्डी आहे रागामध्ये, एकदम फणफणामध्ये गुड्डी आहे आणि गुड्डीने जे लाटणं घेतलं थेट पप्पू शेठच्या डोक्यात टाकलं. आता गुड्डीने रागाच्या भरात केलेलं हे काय कृत्य आहे. आता पप्पू शेठला अशी जबर जखम झाली की पप्पू शेठचा जागीच काय झाला? मृत्यू झाला. पप्पू शेठचा जागीच काय झाला? मृत्यू झाला. आता बघा, एखाद्या व्यक्तीकडनं दुसऱ्या इसमाला, इसम म्हणजे व्यक्ती, एक इसम आहे, गुड्डी ही काय इसम आहे आणि या ठिकाणी पप्पू शेठ पण काय? एक इसम आहे. गुड्डीने पप्पू शेठवरती लाटण्याने हल्ला केला म्हणजेच याच्यामुळे पप्पू शेठचा काय झाला? मृत्यू झाला. मग कायद्याच्या भाषेमध्ये हा नैसर्गिक मृत्यू आहे का? तर नाही. मग नैसर्गिक मृत्यू नसेल, मग आयपीसी मध्ये काही सेक्शन्स आहेत. आयपीसी मध्ये कोणते सेक्शन्स आहेत? फॉर एक्झाम्पल, आयपीसी मध्ये शारीरिक जी काही जखम होते, शरीराला जी काही इजा होते, तर त्याच्याबद्दलचं एक प्रकरण आहे. मग त्या प्रकरणामध्ये फॉर एक्झाम्पल 299 कलम सांगण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 300 कलम सांगण्यात आलेलं आहे. 299 कलम काय म्हणतं? तर ते म्हणतं सदोष मनुष्यवध. सदोष मनुष्यवध. सदोष मनुष्यवध कशाला म्हणायचं? मनुष्य वध. आता बघा, कल्पेबल होमिसाइड आपण त्याला म्हणतो. सदोष मनुष्यवध म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीकडनं ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला काय केली जाते? इजा पोहोचवली जाते. ती इजा पोहोचवण्याचा हा त्याचा काय असतो? उद्देशच असतो. म्हणजे मी एखाद्याला मारतोय तर ते मारत असताना मला माहितीये की मी मारल्यानंतर ना त्याला काय होणार आहे? इजा होणार आहे. त्याच्याबद्दलची मला ही पार्श्वभूमी माहिती असते की त्याला मारल्यानंतर ना मी याला एवढ्या प्रमाणामध्ये मारला तर त्याचा काय होईल? मृत्यू होईल. ज्या वेळेला एखादा इसम दुसऱ्या इसमाला काही उद्देशाने किंवा जाणतेप्रमाणे काय करतो? त्याला काय करतो? मारहाण करतो किंवा त्याच्यावरती काय करतो? हल्ला करतो. आणि या हल्ल्यामध्ये ज्या वेळेला व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्याला आपण काय म्हणतो? सदोष मनुष्यवध हा गुन्हा आपण झाला असं आपण त्याला म्हणतो. मग खून म्हणजे काय? खून म्हणजे सुद्धा सदोष मनुष्यवध जर आपण बघितला तर सदोष मनुष्यवध हा काय असतो? खूनच असतो. खूनच असतो म्हणजे काय असतो? मर्डरच असतो. परंतु खुनामध्ये काय असतो? उद्देश स्पष्ट असतो. उद्देश काय असतो? स्पष्ट असतो. सदोष मनुष्यवधामध्ये सुद्धा तुम्ही जी कृती करता त्याच्या उद्देशाबद्दलची काय असते? तुम्हाला क्लॅरिटी असते. मग इथे एक गोष्ट समजून घ्या. बऱ्याच वेळेला आपण बघतो एखाद्या दोन इसमांमध्ये काय होती? हाणामारी होती. दुसरा इसम पहिल्या इसमाला काय करतो? हाणतो आणि त्याचा प्रतिकार करत असताना दुसरा इसम काय करतोय त्याच्यामध्ये? तर त्या प्रतिकाराला काय ती जी काही कृती करत असतो, हाणामारी करत असतो, तर त्याला काय करत असतो? थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो थांबला नाही तर तो दुसरा इसम सुद्धा त्याला प्रतिकार करायला सुरुवात करतो. म्हणजे लेट्स से सपोज आता या ठिकाणी भांडण चाललंय. गुड्डी कोणाला मारते? पप्पू शेठला मारते. आता पप्पू शेठच्या हातात काही नाही म्हणून पप्पू शेठ काय करतोय? पळतोय. पप्पू शेठच्या हातात काहीच नाही हाणामारी करायला, प्रतिकार कसा करणार पप्पू शेठ? म्हणजे पप्पू शेठ काय होत आहेत? पळतायत. आता फॉर एक्झाम्पल जर पप्पू शेठ काय आहेत? कराटे बेल्ट, ब्लॅक बेल्ट झालेले कार्यकर्ते आहेत. पप्पू शेठ काय आहेत? आपले कराटे ब्लॅक बेल्ट झालेले कार्यकर्ते आहेत. पप्पू शेठनी ज्या वेळेला गुड्डीने लाटणं एक लावलं पप्पू शेठला, त्याच वेळेला पप्पू शेठनी एक लात मारली. गुड्डी डायरेक्ट काय पडली? खाली पडली. 2-3 उड्या मारल्या गुड्डीनी आणि खाली पडली गुड्डी. पप्पू शेठनी काय केला? त्याच्यावरती अन्याय होत असताना काय केला? प्रतिकार केला. प्रतिकार केला असताना पप्पू शेठचा उद्देश आहे का गुड्डीला जिवंत मारण्याचा? तर नाही. पप्पू शेठचा उद्देश असा काहीही त्याच्यामध्ये उद्देश नाही. म्हणजे पप्पू शेठचा जी काही कृती होती तर ती पप्पू शेठनी कशा संदर्भात केलेली आहे? तर बचावात्मक काय झाली? पप्पू शेठची काय झाली? कृती झाली. बचावात्मक कृती आहे. आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने केलेलं हे पप्पू शेठचं काय कृत्य आहे. पप्पू शेठला याबद्दलची कल्पना नव्हती की पप्पू शेठ लात मारेल आणि गुड्डी डायरेक्ट उडून भिंतीवरती पडेल.
आणि या घटनेमध्ये गुड्डीचा काय झाला, अंत झाला. मग पप्पू शेटनी हे केलेलं कृत्य आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने केलं, मग हा खून होतो का, मर्डर या संकल्पनेमध्ये येतो का, तर नाही. मर्डर या संकल्पनेमध्ये हे कृत्य येत नाही. का येत नाही? कारण की कलम 300 जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेले आहेत, तर खुनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आणि या खुनांच्या व्याख्या करत असताना याच कलमामध्ये एकूण काय सांगितलेले आहेत, तर 5 अपवाद सांगितलेले आहेत. मग या अपवादांमध्ये काय सांगितलेलं आहे, आत्मसंरक्षण करत असताना एखादी कृती घडली तर ती काय आहे, तर या मर्डर या संकल्पनेमध्ये येणार नाही. म्हणजेच खुनासाठी जी काही शिक्षा आपल्याकडे देण्यात आलेली आहे, तर खुनाबद्दलची शिक्षा ही आयपीसीच्या सेक्शन 302 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे या पप्पूला या 302 प्रमाणे शिक्षा होणार नाही. याबद्दलची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आलेली असेल. म्हणजे आता मी परत आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. मग आयपीसी काय सांगतं, भारतीय दंड संहिता काय सांगतं, की कोणत्या कृत्याला अपराध म्हणायचं. फॉर एक्झाम्पल चोरी कशाला म्हणायचं, मग चोरीची काय केलेली आहे, डेफिनेशन केलेली आहे. फॉर एक्झाम्पल सदोष मनुष्यवध, आता मी सांगितलं ते काय असतं. सदोष मनुष्यवध म्हणजे काय, खून म्हणजे नेमका काय. येस, फॉर एक्झाम्पल एखाद्याला दुखापत म्हणजे नेमकं काय, जबर दुखापत म्हणजे नेमकं काय. मग याच्या काय केलेल्या आहेत, व्याख्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल 319 कलम जर तुम्ही बघितलं तर ते दुखापतीबद्दलच आहे. मग दुखापत म्हणजे नेमकी काय, तर त्याच्यामध्ये 3 ग्राउंड्स त्यांनी दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करताय, मारहाण करताय, इजा पोहोचवताय, त्या व्यक्तीच्या शरीराला तुम्ही काय करताय, विजा पोहोचवताय, आणि त्या इजेमधनं त्या व्यक्तीच्या शारीरिक वेदना होत आहेत, किंवा त्या व्यक्तीला एखादा रोग जडतोय, किंवा त्या व्यक्तीला काय येते, विकलता येते. याला आपण सिंपल टर्म मध्ये त्या 3 ग्राउंड मध्ये दुखापत असं म्हटलेलं आहे. मग जबर दुखापत कशाला म्हणायचं, जबर दुखापत म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असे साधारणपणे 8 गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्याला तुम्ही मारहाण केली आणि ती मारहाण केल्यानंतर ना त्याचं पुरुषत्वच काय झालं, तर संपुष्टात आलं. पुरुषत्व कळतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्याला मारहाण करत असताना त्याचं लिंगच कट झालं तुमच्याकडनं, तर त्यामध्ये त्याला काय झालं, पुरुषत्व काय झालं, त्याचं संपुष्टात आलं. म्हणजे ही काय झाली, त्याची जबर जखम झाली. एखादा अवयवच निकामी झाला, तुम्ही त्याचं हाडच मोडून टाकलं, किंवा एखादी अशी गंभीर दुखापत तुम्ही त्याला केली की त्याला 20 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पुढे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागलं, आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचे जे काही दैनंदिन काम तो करत होता, तर ते काम करता आलं नाही, ते काम करण्यामध्ये अडथळा आला. तर अशा प्रकारचे वेगवेगळे ग्राउंड्स या जबर दुखापतीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. हे 320 मध्ये जबर दुखापत कशाला म्हणायची त्याबद्दलची व्याख्या त्याच्यामध्ये दिली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की अपराधांच्या व्याख्या कशामध्ये दिलेल्या आहेत, तर या आयपीसी मध्ये दिलेल्या आहेत. क्लिअर आहे का? मग त्याच्यानंतर ना शिक्षा काय असेल, म्हणजे एखाद्याने चोरी केली तर तिला शिक्षा काय, एखाद्याने खून केला तर त्याला शिक्षा काय, याबद्दलची माहिती आयपीसी मध्ये आपल्याला बघायला मिळते. सो आयपीसी क्लिअर झालेला असायला पाहिजे. मग कायदा हा एकदम सिंपल आहे. मुलांचा प्रश्न एक बेसिक असतो की फॉर एक्झाम्पल बाबा एखादं कृत्य घडतंय, तर ते कृत्य मग आम्ही कलम पाठबीट करायची आहेत का, तर माझं सरळ एकच मत असतं की कलम वगैरे काही पाठ वगैरे करत बसायची नाही. का कलम पाठ करायची नाही, की कलम पाठ करणं हे काय पॉसिबल नाही. लक्षात घ्या मी काय बोलतोय, कलम पाठ करणं हे पॉसिबल नाही. का पॉसिबल नाहीये, तर समजून घ्या. एकटा आयपीसी जरी आपण अभ्यासाला गेलो ना, तर आयपीसी मध्ये एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर 511 कलम आहेत. मग 511 कलम आपल्या लक्षात राहतील का, तर लक्षात राहणार नाहीत. 511 कलम तुम्हाला वाटतं का लक्षात राहू शकतात, तर लक्षात राहणार नाही. मग 511 कलम लक्षात राहणार नाही, मग सगळीच कलम आपल्या एक्झामच्या दृष्टीने काही महत्वाची नाही आहे, हे पण लक्षात घ्या. परंतु ती तरीही 511ची 11 कशी लक्षात ठेवायच्या, याच्या काय आहेत काही ट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दाखल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे लोक किंवा एखादा समूह असतो, याला आयपीसी हा जो काही कायदा आहे, या कायद्याच्या भाषेमध्ये एक शब्द प्रयोग आहे. तो शब्द प्रयोग म्हणजे जनता. समजतंय का जनता, मी काय बोलते ते समजतंय. जनता कुणाला म्हणायचं, जनता म्हणजेच लोक. ओके, आता या जनतेची व्याख्या आयपीसीच्या एका कलमामध्ये दिलेली आहे.
आता हे काही तुम्ही पाठ करत बसणार आहे का, जनता कलम डॅश 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 हे कलम त्याच्यामध्ये जनतेची व्याख्या आहे, तर नाही. समजून घ्या, उदाहरणांमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. लोक आहेत, लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतात की वाईट बोलतात रे? काय बोलतात? स्वतःला बघा ना, तुम्ही तुमचा विचार करा. तुम्हाला लोक चांगलं जास्त बोलतात की वाईट जास्त बोलतात? लोक आपल्याबद्दल काय बोलतात? वाईटच बोलतात. मी एखाद्या ठिकाणी आधी शिकवत असेल, तिकडनं सोडून इकडं आलो की आधीची लोक काय म्हणणार? वाईटच म्हणणार. म्हणजे आपण कितीही चांगलं असलं तर लोक नावच ठेवतात. मग लोक चांगली आहे की वाईट आहेत रे? लोक काय म्हणतात? आपल्याला वाईट म्हणतात. मग लोक आपल्या दृष्टीने लोक कशी आहेत? मग आपल्या गावाकडचा शब्द जर बघितला तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? लोक काय आहेत? बाराची आहेत. गावाकडच्या गावंढळ भाषेमध्ये आपण काय म्हणणार आहे? लोक काय आहेत? बाराची आहेत. लोक बाराची आहे. मग सिंपल टर्म मध्ये तुम्ही लक्षात घ्या की आयपीसी, या आयपीसीचं कलम किती आहे? 12 आहे. आणि या 12 कलमामध्ये कशाची व्याख्या आहे? जनता. जनता दिसली, माणसं दिसली, काही इमॅजिन करायची, 12च आहे. क्लिअर आहे का? येस. म्हणजे कलम 12 म्हणजे जनतेची काय आहे त्याच्यामध्ये व्याख्या आहे. क्लिअर आहे? मी या पद्धतीने आपण लेक्चर मध्ये ज्या वेळेला जाणार तर प्रत्येक कलम कसं लक्षात ठेवायचे त्याच्या एक्झाम्पल नुसार, त्याच्या कार्टूनच्या माध्यमातून, अॅनिमेशनच्या माध्यमातून हा कायदा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, कायद्याच्या भाषेमध्ये काही व्याख्या केल्या जातात. कोणत्या व्याख्या असतात रे त्या? तर सिंपल टर्म मध्ये कायद्याच्या भाषेमध्ये आता हे कृत्य घडलं, हे आपराधिक कृत्य आहे, इथपर्यंतची ती माहिती तुम्हाला मिळालेलीच आहे. मग याच्यामध्ये अपराध कुणावरती होतोय? अपराध चाललाय पप्पू शेट वरती. कुणावरती अपराध चाललाय? पप्पू शेट वरती काय चाललाय? अपराध चाललाय. अपराध करणारी व्यक्ती कोण? तर अपराध करणारी व्यक्ती आहे गुड्डी. मग याच्यामध्ये पीडित व्यक्ती कोण आहे? तर पीडित व्यक्ती म्हणजे ज्याच्यावरती अपराध होतोय तर ती काय आहे? पीडित व्यक्ती आहे. पीडित व्यक्ती, पीडित व्यक्तीलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर पीडित व्यक्तीला आपण म्हणतो विक्टिम. आपण म्हणतो काय आहे? हा काय आहे? पप्पू शेट काय आहे या ठिकाणी? विक्टिम आहे. लक्षात घ्या, पप्पू शेट काय? विक्टिम आहे. ज्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला तो म्हणजे काय? विक्टिम म्हणजे पीडित व्यक्ती. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी गुड्डी आहे. गुड्डी काय करते रे? पप्पू शेटला जाम सूप देतीये. अपराध कोण करतंय? तर गुड्डी करतीये. हिंसा कोण घडवतीये? तर गुड्डी घडवतीये. जी व्यक्ती अपराध करत असते तर त्या व्यक्तीला कायद्याच्या भाषेत म्हटलं जातं आरोपी. काय म्हटलं जातं? आरोपी. अॅक्यूज आपण त्याला म्हणत असतो. समजून घ्या, अॅक्यूज आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे का? मग आपल्याला हेही समजलं पाहिजे, आरोपी आणि गुन्हेगार हे सेमच असतात की याच्यामध्ये पण काही फरक आहे? तर नाही, याच्यामध्ये सुद्धा काय फरक आहे. प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार नसतो. प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार नसतो, परंतु प्रत्येक गुन्हेगार हा आरोपी असतो. या स्टेटमेंटवरनच एक गोष्ट क्लिअर झाली. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला. फॉर एक्झाम्पल, गुड्डी अपराध करते. गुड्डी तोपर्यंत अपराधी आहे जोपर्यंत गुड्डीने केलेलं कृत्य न्यायालयामध्ये शिक्षेस पात्र ठरत नाही. म्हणजे गुड्डीने केलेला जो काही गुन्हा आहे तर तो न्यायालयामध्ये काय झाला पाहिजे? सिद्ध झाला पाहिजे. मग कायद्याच्या भाषेमध्ये एखादा गुन्हा सिद्ध होणं, एखादा गुन्हा काय होणं? सिद्ध होणं, याला आपण काय म्हणतो? तर तो गुन्हा काय होणं? शाबित होणं. शाबित हा शब्दप्रयोग काय सांगतो? तर शाबित म्हणजे काय होणं? गुन्हा सिद्ध होणं. ज्या वेळेला एखाद्या आरोपीने केलेलं कृत्य न्यायालयामध्ये शाबित होतं तर त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो? तर गुन्हेगार म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? गुन्हेगार म्हणतो. म्हणून मी म्हटलं की एखाद्यावरती कुणावरती आरोप ठेवू शकता, कुणावरती आरोप प्रत्यारोप करता येतात, परंतु आरोपी लगेच गुन्हेगार होत नाही. त्याने केलेलं कृत्य काय झालं पाहिजे? शाबित झालं पाहिजे. म्हणजे गुन्हा काय झाला पाहिजे? न्यायालयामध्ये सिद्ध झाला पाहिजे. म्हणजे लक्षात आलंय का? एकदम सिंपल टर्मिनॉलॉजीज असतात. शाबित करणं म्हणजे काय, नाशाबित होणं म्हणजे काय, बिनशाबित म्हणजे काय, या वेगवेगळ्या व्याख्या कायद्यांमध्ये दिलेल्या आहेत. त्या कायद्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊयात. सो पहिला कायदा मी एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेला आहे. आता दुसऱ्या कायद्याबद्दलची एक तोंड ओळख करून घेऊयात. या ठिकाणी आहे फौजदारी प्रक्रिया संहिता. या ठिकाणी एक शब्द प्रयोग करण्यात आलाय.
कोणता शब्द प्रयोग आहे रे? तर प्रक्रिया, प्रोसिजर यामध्ये म्हटलंय. कशाची प्रोसिजर बाबा? तर प्रोसिजर कशाची आहे? तर यामध्ये प्रोसिजर कशाची? तर प्रोसिजर म्हणजे काय? एखादा अपराध घडण्यापूर्वी किंवा एखादा अपराध घडल्यानंतर, एखादा अपराध घडण्यापूर्वी किंवा एखादा अपराध घडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने कोणती प्रक्रिया अंमलबजावणी केली पाहिजे, कोणत्या प्रक्रियेची अंमलबजावणी केली पाहिजे किंवा कोणती कार्यवाही केली पाहिजे याबद्दलची माहिती, ज्याच्यामध्ये याबद्दलच्या तरतुदी ज्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतो. म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता ही कुणाबद्दल आहे, कुणाच्या कामाची आहे? तर ही फौजदारी प्रक्रिया संहिता ही कुणाच्या कामाची आहे रे? तर ही पोलीस अधिकारी जो असेल किंवा न्यायालयामध्ये जो काही न्यायाधीश असेल किंवा वकील जे असतील तर त्यांच्या कामाची कोणती आहे? तर ही फौजदारी प्रक्रिया संहिता आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलेलं असेल, बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या ठिकाणी काहीतरी कृत्य घडत असतं, तुम्ही बघितलेलं असेल. तर ते कृत्य घडत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतं की पोलीस अधिकारी, ज्या वेळेला आपण मूव्हीज मध्ये बघतो, पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करायला येतो आणि तो अटक करणारा, ज्याला अटक करायला आलेला असतो पोलीस, त्याला एकदम टशन मध्ये तो व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याला म्हणतो, जिस दिन आपके हाथ में वॉरंट होगा तब हमारे घर पे पैर रखिए. म्हणजे नेमकं काय बाबा? तर तो म्हणतो भाऊ वॉरंट असेल तर मग आम्हाला अटक करायला आहे. परंतु मग तुम्ही काही काही गोष्टी अशाही बघताना, एखादं आंदोलन चाललेलं असतं, डायरेक्ट विना वॉरंट जे काही कार्यकर्ते दिसेल त्याला काय केली जाते? धरपकड केली जाते. मग त्या ठिकाणी वॉरंट लागतो का? आपले केंद्रीय मंत्री होते, केंद्रीय मंत्र्यांना आता जेवता जेवताच उचललं नेमकं, मग त्यावेळेला काही वॉरंट लागला होता का? मग कोणतं कृत्य पोलीस अधिकारी करतोय ते काम करत असताना एखादं अपराध आहे, तो अपराध ज्या वेळेला घडला किंवा त्या अपराधाबद्दलची ज्या वेळेला एखादी तक्रार एखादा व्यक्ती दाखल करतो, ती तक्रार दाखल केल्यानंतर ना, समजून घ्या मी काय बोललो, ती तक्रार ज्या वेळेला दाखल झाली, ती तक्रार ज्या वेळेला काय झाली? दाखल झाली. तक्रार ज्या वेळेला काय झाली? दाखल झाली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर ना पुढची प्रोसेस काय, पुढची कार्यवाही कोणती असेल, कोणत्या प्रोसेस पुढे होईल, कोणती प्रक्रिया पुढे अवलंबण्यात येईल, याबद्दलची माहिती कशामध्ये दिलेली आहे? तर याबद्दलची माहिती कशामध्ये दिलेली आहे? तर याबद्दलची माहिती ही आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये दिलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवल्यानंतर ना पुढे काय करायचं याबद्दलची माहिती कोणता कायदा सांगतो? तर यामध्ये फौजदारी प्रक्रिया सांगतो. मग यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळी कलम आहेत, जवळपास 484 कलम या कायद्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या. मग या कायद्यामध्ये सिंपल टर्म मध्ये पोलीस अधिकारी ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अटक करतो तर ती अटक करण्याची प्रक्रिया काय असेल? फॉर एक्झाम्पल, अटक करत असताना केंद्रीय मंत्र्याला अटक करता येते का? केंद्रीय मंत्र्याला अटक करत असताना कोणती कारवाई केली पाहिजे? अटक केल्यानंतर मग तात्काळ ती माहिती कुणाला दिली पाहिजे? सभागृहाचे जे काही पीठासीन अधिकारी असेल, ज्या सभागृहाचा तो सदस्य असेल, त्यांना ती माहिती पळवली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला अटक केली जाते तर त्या अटक करत असताना ती महिला असेल तर तिला रात्री अटक करता येते का? आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ज्या वेळेला महिलेला अटक करायची असेल तर त्यावेळेला एखादी महिला पोलीस अधिकारी पाहिजे. तुम्ही बघितलेलं असेल, रस्त्यावरती भांडणं चाललेली असते, 2 मुलींची भांडणं झाली आणि एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता पोलीस अधिकारी काय करतो? ते थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण पोलीस अधिकारी त्या महिलेला हात लावत नाही. मग तो काय करतो तर परत पुढे ऑफिसला काहीतरी इन्फॉर्म करतो आणि तिथून महिला पोलिसांना बोलवण्यात येतं आणि मग महिला पोलीस त्यांना काय करतात तर पकडतात किंवा त्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात. मग हे जे काही माहिती दिलेली आहे की अटक कशी करावी, कोणती प्रक्रिया अवलंबावी, एखादा गुन्हा आहे त्याबद्दल काय काय केलं पाहिजे, याबद्दलची माहिती ही फौजदारी प्रक्रियेमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ना आपण तिसरा कायदा याच्यामध्ये बघणार आहोत, तर तो म्हणजे कोणता? भारतीय दंड संहिता आतापर्यंत आपण बघितला. त्याच्यानंतर ना फौजदारी प्रक्रिया संहितेबद्दलची आपण तोंड ओळख करून घेतली आणि आता आपण तिसरा कायदा ज्याची आपण ओळख करून घेणार आहोत तो म्हणजे कोणता? भारतीय पुरावा कायदा. पुरावा कायदा बघा, न्यायालयामध्ये ज्या वेळेला सुनावणी चालते तर त्यावेळेला त्या व्यक्तीने केलेलं कृत्य हे कृत्य सिद्ध करावं लागतं.
ज्या वेळेला कृत्य सिद्ध होईल त्यावेळेलाच त्या आरोपीला शिक्षा होईल. मग ते कृत्य सिद्ध करण्यासाठी तुम्हाला न्यायालयासमोर काही पुरावे मांडावे लागतात. मग हे पुरावे कोण गोळा करतं? तर पुरावे गोळा करण्याचं काम कोण करेल? तर पुरावे गोळा करण्याचं काम पोलीस अधिकारी करतील. एखादा स्वतःचा व्यक्ती असेल, त्याला बचाव करायचा असेल तर तो बचाव करण्यासाठी तो व्यक्ती काय करेल? स्वतःहून काही गोष्टी न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल स्वतःच्या बचावार्थ. ज्याच्या पीडित व्यक्ती आहे ती पीडित व्यक्ती काय करेल की बाबा माझ्यावरती गुन्हा झालाय याबद्दलची जास्तीत जास्त माहिती कोणाला देण्याचा प्रयत्न करेल? न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. मग या सगळ्या गोष्टींमध्ये एव्हिडन्स हा येतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतीय पुरावा कायदा नेमका काय म्हणतो? की भारतीय पुरावा कायदा असं म्हणतो की नेमकं बाबा पुरावा कशाला म्हणायचं? पुरावा म्हणजे नेमकं काय? न्यायालयामध्ये कोणता पुरावा स्वीकारला जातो किंवा न्यायालयामध्ये कोणता पुरावा ग्राह्य धरला जातो? क्लिअर आहे? किंवा पुरावा गोळा करत असताना पुरावा कशा पद्धतीचा असावा लागतो याबद्दलची माहिती ज्या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे तो कायदा म्हणजे कोणता? भारतीय पुरावा अधिनियम 1872 मध्ये देण्यात आलेली आहे. हा कायदा तसा जुना आहे, परंतु आतापर्यंत याच्यामध्ये फक्त 4च वेळेला बदल झालेले आहेत आणि हे बदल कोणते झालेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. हा कायदा खूप इंटरेस्टिंग आहे. या कायद्यामध्ये मी म्हटलं आयपीसी मध्ये आपण म्हटलं 511 कलम आहेत, सीआरपीसी मध्ये आपण म्हटलं 484 कलम आहेत. या कायद्यामध्ये फक्त आपण जर बघितलं तर 167च कलम देण्यात आलेली आहेत, परंतु 167 कलम समजून घेताना आपल्या नाकी नऊ येतात. एक वेळ स्वतःहून अभ्यास करत असेल तर आयपीसी समजते, परंतु फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हा खूप किचकट शब्दामध्ये मांडलेला आहे. म्हणजे याच्यातले जे काही शब्दप्रयोग की जी काही कायद्याची भाषा केलेली आहे तर ती अजिबातही वाचून समजत नाही. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारच पाहिजे. त्याच्याबद्दलची एक सोप्या पद्धतीने मांडणी करणारा व्यक्ती जर असेल तर हा कायदा सुद्धा समजायला खूप सोपा आहे. मग पुरावा नेमका काय? पुरावा हा कोणत्या प्रकारचा असू शकतो? फॉर एक्झाम्पल पुरावा म्हणजे काय? तर पुरावा म्हणजे एखादी कृती. पुरावा म्हणजे काय? एखादी गोष्ट अस्तित्वात आहे म्हणजे तिचं अस्तित्व आहे किंवा त्या गोष्टीचं अस्तित्व नाही याबाबत सादर केलेली कोणतीही कृती किंवा याबाबत सादर केलेली कोणतीही माहिती याला आपण काय म्हणतो? पुरावा म्हणतो. मग पुरावा ही झाली एक ढोबळ मानण्याची आपल्या बोलीभाषेतली व्याख्या. म्हणजे एखादी कृती अस्तित्वात आहे, एखादी गोष्ट अस्तित्वात आहे, तिचं अस्तित्व काय करणं? दाखवून देणं किंवा तिचं अस्तित्व काय करणं? प्रस्थापित करणं. किंवा एखादी गोष्ट अस्तित्वात नाही याबद्दलची काय करणं? माहिती काय करणं? योग्य त्या पद्धतीने देणं याला आपण काय म्हणतो? आपल्या बोली भाषेमध्ये काय म्हणतो? पुरावा म्हणतो. मग पुरावा हा झाला आपल्या बोली भाषेमध्ये, परंतु इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये पुरावा हा कोणत्या प्रकारचा असू शकतो? पुरावा म्हणजे नेमकं काय? पुरावा न्यायालयामध्ये किती प्रकारचे पुरावे सादर करता येतात? साधारणपणे तुम्ही बघितलं तर न्यायालयांमध्ये 2 प्रकारचे पुरावे असतात. एक असतो तोंडी पुरावा आणि दुसरा असतो लेखी पुरावा. मग तोंडी पुरावा हा आपल्याला तेव्हाच समजतो ज्या वेळेला या फौजदारी प्रक्रिया या पुरावा भारतीय पुरावा अधिनियम या कायद्यामध्ये तथ्य या शब्दाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे. तथ्य म्हणजे नेमकं काय? फॅक्ट काय असू शकते? तोंडी पुरावा आहे म्हणजे जी गोष्ट घडली त्या गोष्टीचं तुम्ही काय करताय? तोंडी वर्णन करताय. आता तुम्ही तोंडी वर्णन करत असताना ती फॅक्ट असेलच असं नाही. मग फॅक्ट कशाला म्हणायचं? तथ्य म्हणजे नेमकं काय? न्यायालयामध्ये कोणतं तथ्य स्वीकारलं जातं, कोणतं तथ्य पुरावा म्हणून स्वीकारलं जाणार नाही याबद्दलची माहिती यामध्ये आपल्याला बघावी लागेल. मग तथ्य ही संकल्पना पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. दुसरा मुद्दा, तुम्ही या ठिकाणी म्हटलं न्यायालयामध्ये लेखी पुरावा दिला जातो. लेखी म्हणजे काय? तुम्ही एखादा कागद दिला, तुम्ही एखादा दस्तऐवज दिला. मग नेमकं या ठिकाणी दस्तऐवज कशाला म्हणायचं? दस्तऐवज कशाला म्हणायचं? म्हणजेच डॉक्युमेंट म्हणजे नेमकं काय? कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट असतं याबद्दल सुद्धा डॉक्युमेंट या शब्दाची दस्तऐवज कशाला म्हणायचं याबद्दलची व्याख्या या पुराव्या अधिनियमामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे हा कायदा खूपच किचकट आहे, लवकर समजत नाही. कायदा लहान आहे
परंतु तो समजणं आणि कायद्याची भाषा ही अतिशय काय आहे, किचकट आहे. म्हणजे स्वतः अभ्यास केला तर आयपीसी लवकर समजू शकतो, वाचून समजू शकतो, परंतु सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे वाचून समजत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला उदाहरणं, त्याच्यामध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये असलेले शब्द हेच समजून घ्यावे लागतात, त्यावेळेलाच हे दोन कायदे समजतात. लक्षात आलंय का? मग इथपर्यंत ही जी काही माहिती आपण बघितली, तर ही सगळी माहिती आपण कशाबद्दल बघितली, तर या कायद्यांबद्दल आपण बघितली. याच्यातनं माझ्या मते तुम्हाला नेमकं जी काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे होती, तर ती बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामधनं तुमच्या लक्षात आलेली असावी. बरोबर आहे? मग आता आपण काय करूयात, तर याच्यामध्ये ही जी आपली बॅच सुरू होतीये, तर या बॅच बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच झालेलं आहे. या बॅच मध्ये आपण सिंपल टर्म मध्ये सर्व एक्झाम्पल्स, कायद्यामधले सर्व जे काही कलम सांगितलेली आहेत, तर ही कलम कशा पद्धतीने लागू होतात, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. लक्षात राहू द्या, तुम्ही आयोगाचे काही प्रश्नपत्रिका जर बघितलेल्या असतील, तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही एक्झाम्पल्स विचारण्यात येतात, तर ती एक्झाम्पल्स आयपीसी जो काही आपला मेन लॉ आहे, तर त्याच्यामध्ये जी एक्झाम्पल दिलेली आहे तीच एक्झाम्पल आयोग जनरली विचारतं, किंवा त्याच धर्तीवरती काही एक्झाम्पल्स आयोग काय करत असतं, तयार करतं, आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कायदा फक्त एखादी व्याख्या, एखादं कलम पाठ करणं हा म्हणजे कायद्याचा अभ्यास होणार नाही. तर कायद्याचा अभ्यास करत असताना तो कायदा कशा पद्धतीने समजेल, त्या कायद्याची एखादी कृती, एखादी व्याख्या आपल्याला समजली की त्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये हमखास आपल्याला मार्क मिळवता येतील. आताच्या लेक्चरमध्ये आपण फक्त 3 कायद्यांची तोंड ओळख करून घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काही इतर कायदे आहेत, तर त्या कायद्यांबद्दलची ओळख नेक्स्ट लेक्चरमध्ये करून घेऊयात. तोपर्यंत आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत या बॅच बद्दलची माहिती पोहोचवा. या व्हिडिओ लेक्चर सिरीज बद्दल सांगा. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचं जे काही ऍप आहे, त्या ऍप वरती तुम्हाला काही लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स मध्ये डेमो लेक्चर्स बघून घ्या. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती अनेक वेगवेगळ्या लेक्चर सिरीज तुम्हाला उपलब्ध आहेत दैनंदिन स्वरूपामध्ये. काही ना काहीतरी तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आपण त्या युट्यूब चॅनल वरती टाकत असतो. सो युट्यूब चॅनलला सुद्धा लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.